बीड जिल्ह्यात नीट परीक्षेत मार्क वाढवून देणार रॅकेट सक्रिय परीक्षेत 600 पेक्षा जास्त मार्क मिळवून देण्याचे आमिष दाखवून 22 लाख रुपये उकळले। पोलिसात गुन्हा दाखल होताच आरोपी फरार। प्रदूषण मुक्त वातावरणात अंत्यसंस्कार होण्यासाठी नांदेडमध्ये गॅस दाहिनीचं काम सुरू। गोवर्धन घाट व सिडको स्मशानभूमीत गॅस दाहिनीचं काम लवकरच पूर्ण होणार। बीडचे आमदार संदीप क्षीरसागरांनी दिली नगरपालिका कर्मचाऱ्यास जीवे मारण्याची धमकी। कर्मचाऱ्याने पोलिसात तक्रार करत केली संरक्षणाची मागणी। कोल्हापूरच्या चैत्र पौर्णिमा यात्रेत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर सहभागी। आंबेडकरांच्या हस्ते मानाच्या शासन काठ्यांचं पूजन। जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आंबेडकरांनी खरं तर ज्योतिबाकडे घातलं साकडं। यवतमाळमध्ये शासन आपल्या मोबाईलवर उपक्रम सुरू। सर्वसामान्यांना पारदर्शक आणि गतिमान सेवा देण्यासाठी शासनाचं नवं धोरण। पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते उद्घाटन। काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी अडचणीत। नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीकडून 700 कोटींची मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू। मालमत्तामध्ये दिल्ली, मुंबई आणि लखनौ येथील महत्त्वाच्या जागांचा समावेश। मुंबई विमानतळावर 7.25 किलो सोनं जप्त। प्रवाशाने घातलेल्या बुटात सोन्याचे बिस्किट सापडले। सोने तस्करी प्रकरणी प्रवाशाला अटक करून सोनं जप्त करण्यात आले। गॅस टँकरमधून अनधिकृतपणे सिलेंडरमध्ये गॅस भरणारी टोळी जेरबंद। साताऱ्यातील अन्न नागरी पुरवठा विभागाची कारवाई। 13 जणांवर कारवाई करून 71 लाखांचा मुद्देमाल केला जप्त। बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये अवकाळी पावसाचा कहर सुरू। आतापर्यंत वादळी वाऱ्यामुळे आणि वीज कोसळून घडलेल्या घटनांमध्ये 47 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।